ज्यांची आपण जयंती साजरी केली 26 मार्चला आणि त्या दिवसापासून भगवान बुद्ध, सम्राट अशोक आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा, मूर्ती याचं पूजन करायचं ठरवलं. परंतु भारतीय बौद्ध महासभेच्या इतिहासामध्ये एक सुवर्ण अक्षरानं क्षण लिहून जाईल की तो 26 मार्चला तर केलाच, पण आपलं जे शिबिर सुरू झालं 23 तारखेला, त्या 23 तारखेला या आदेशाची अंमलबजावणी आपण 23 तारखेला उपासिका शिबिराच्या माध्यमातून मध्ये केलेली आहे. त्यामुळं मुंबई प्रदेश आणि आपल्या सर्व महिलांचं खूप खूप अभिनंदन. या निमित्तानं उपस्थित असलेले आदरणीय म्हणते डॉक्टर सुमेध मोदी, त्याचबरोबर आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब, पवारताई, भिकाजी कांबळे साहेब, अध्यक्षा चंद्रताई कासले, त्यांची सर्व टीम, आजच्या कार्यक्रमाची सन्माननीय अध्यक्ष कसबेताई आणि मुंबई प्रदेश अध्यक्ष वानखेडेजी, त्यांची सर्व टीम, चेतुमीचे व्यवस्थापक प्रदीप कांबळेजी आणि सगळ्यात मोठी सर 63 महिलांची नोंद या शिबिरामध्ये झालेली आहे आणि 67 महिलांनी नाव नोंदवलं, पण 63 प्रत्यक्षात आल्या. एवढी मोठी संख्या नोंदवलेली पेक्षा थोडंसं कमी, परंतु 63 महिला या ठिकाणी शिबिरात समावेश झालेल्या आहेत. मी आपला जास्त वेळ घेणार नाही, फक्त एवढीच गोष्ट आहे की भारतीय बौद्ध भाषा इतिहासामध्ये एक पर्व भीमराव आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एक छानपैकी पर्व सुरू झाले की महिलांना आणि पुरुषांना समान हक्काचा विषय, समता जी बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिली, किंवा 1927 पासून 14 सत्याग्रह असेल, 25 डिसेंबर मनुस्मृती दहनचा असेल आणि त्याच्यानंतर मग भारतीय बौद्ध पण पहिली मीराताई आंबेडकरांनी सुरू केलं की बाबा उपाध्यक्ष आणि 2 महिला सचिवा असं सुरू केलं आणि डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांच्या मार्गदर्शनानं आम्ही 15 ऑगस्ट 2023 साली महिलांच्या कार्यकारिण्या मुंबई, महाराष्ट्र आणि आता जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 51 महिलांच्या कार्यकारिण्या, जिल्ह्याच्या कार्यकारिण्या झालेल्या आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट की आता नुकतंच आदरणीय सुषमाताई पवार आणि शिराळताई या केंद्रीय महिला विभागाच्या वतीनं मध्य प्रदेशमध्ये, गुजरात, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या 4 राज्यामध्ये जाण्याचं संकल्पित केलं होतं. त्यानुसार आताच पहिल्यांदाच